आता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल। मे महिन्यात धो बरसणारा पाऊस जून महिन्यात कुठे गायब झाला असा प्रश्न शेतकरी विचारताना दिसत आहे। मान्सूनचा प्रवास मागील 9 दिवसापासून रेंगाळलेला आहे। वाटचालीसाठी पोषक हवामान नसल्याने मान्सून एकाच जागेवर असल्याची परिस्थिती दिसून येते। तर राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। मान्सून 29 मे पासून एकाच जागेवर आहे। मान्सूनचे प्रवाह मंदावल्याने वाटचाल झाली नाही, तसेच पावसाचा जोरही कमी झाला। मान्सूनने आज पुढे प्रवास केला नाही, त्यामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला नसल्याची नोंद आपल्याला पाहायला मिळते। मान्सून आजही मुंबई, अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली भागात असल्याचं आपल्याला दिसून येते। त्यानंतर मान्सून पुढे सरकला नसल्याने राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम असल्याची परिस्थिती आहे। मान्सूनची सीमा आजही बऱ्याच भागात जैसे ते असल्याची आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद इत्यादी ठिकाणची जी सीमा होती ती जशास तशी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। मान्सूनची वाटचाल कधी सुरू होईल याविषयी हवामान विभागाने सध्या तरी माहिती दिलेली नाही। एकूण परिस्थिती पाहता मे महिन्यात धो बरसणारा पाऊस जून महिन्यात कुठे गायब झाला असा प्रश्न शेतकरी आता विचारताना दिसत आहे। हवामान विभागाने आजही राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे। काल देखील राज्यामध्ये उन्हाचा चटका आणि उकाडा कायम होता। मान्सूनचे प्रवाह मंदावल्याने जोर कमी झाला आहे। आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार ते हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे। तसेच पुढील 5 दिवस विदर्भातील काही ठिकाणी जोरदार तर काही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। जर मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात हवामान विभागाने हलक्या आणि मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे, तरी बहुतांश भागात पाऊस पडलेला नाही। तर राज्यात तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मध्य महाराष्ट्रातही पुढील 5 दिवसात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। तरी एकूण परिस्थिती पाहता पावसाने ओढ दिल्याने पेरणीला अजून सुरुवात झालेली नाही असं आपण पाहू शकतो। संपूर्ण महाराष्ट्रातील चित्र हे सध्या तरी आहे।